तर आपल्याला आता बोलायचं आहे पेपर लिहिताना. पेपर वन जो आहे आपला, आता आमच्या अनालिसिस प्रमाणे पेपर 1 हा एकतर 2024 पेक्षा थोडा डिफिकल्ट येऊ शकतो, 2024 प्लस म्हणू आपण त्याला, किंवा 2024च्या लेवलचा येऊ शकतो, किंवा 2024 जरा थोडा कमी. आमचा अंदाज आहे थोडा प्लस मध्ये येईल. पण या तिन्ही कंडिशन मध्ये, म्हणजे ज्याला तुम्हाला पेपर सुरुवातीला बघितल्यावर अंदाज येतो की पेपर डिफिकल्ट आहे, मीडियम आहे की सिंपल आहे. तर यावेळेस काय होतं मित्रांनो, आपलं जी मानसिकता असते किंवा जी सायकोलॉजी असते, ह्युमन सायकोलॉजी, जर डिफिकल्ट पेपर आपल्याला वाटलं, पहिल्या क्वेश्चनला वाटलं की पेपर डिफिकल्ट आला आहे, तर आपण तिथंच काय होतं, थोडंसं पॅनिक सिच्युएशन तयार होते आपल्या डोक्यामध्ये की आता डिफिकल्ट आला आहे तर मग मला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील का, मग पुढे सगळे रिझल्ट वगैरे, या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही. डिफिकल्ट पेपर आला आहे तर तो आपल्यासाठी एक प्लस पॉईंट ठरेल, या दृष्टीनं आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. डिफिकल्ट पेपरचा प्लस पॉईंट अशासाठी ठरतो की ज्या लोकांची तयारी व्यवस्थित नसते, आता आपण टेस्ट सिरीज आपलं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून आपली बऱ्यापैकी तयारी झाली, तुमचा अभ्यासही मागचे 5-6 महिने चांगला अभ्यास करताय, तर अशा कंडिशन मध्ये उलट तुम्हाला फायदा होणार आहे की ज्यांचा प्रॉपर अभ्यास आहे, प्रॉपर स्टडी आहे, अशी मुलं पुढे राहणार आहेत. आणि ज्यावेळेस त्यामुळे काय करायचं की डिफिकल्ट जरी पेपर वाटला तरी तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवर ठाम राहायचं, कुठलाही वेगळा प्रयोग करायला जायचं नाही की आपल्याला पेपर किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्ही स्टक झाला की लगेच स्ट्रॅटेजी बदलायची. ह्या गोष्टी यामध्ये जनरली होतात, तर त्या करायच्या नाहीत. त्यानंतर पेपर थोडा मिडियम असला, तर मिडियम असेल त्यावेळेस काय करायचं, आपल्या लक्षात येतं की मिडियम आहे आणि आपण थोडं बऱ्यापैकी कॉन्फिडन्सने, जास्त न घाबरता किंवा एकदम जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता पेपर सोडवत असतो. परंतु मिडियम पेपरचा अनुभव असा आहे की मित्रांनो, थोडीशी यावेळेस सावधानता थोडी बाळगली पाहिजे. ज्यावेळेस पेपर हा मिडियम स्वरूपाचा आपल्याला वाटतो पेपर, त्यावेळेस कुठेतरी पेपरमध्ये थोडे ट्रिकी पॉइंट्स हे नक्की असतात. एखाद्या क्वेश्चन मध्ये एखादी कंडिशन आपल्याकडून दुर्लक्षली जाते, जेणेकरून आपण ज्या व्हॅल्यूज घेतो ते आपण चुकीच्या घेऊ, जिओटेकचे वगैरे काही क्वेश्चन असतात त्याचे. तर अशा वेळेस आपल्याला ज्यावेळेस पेपर मीडियम वाटतो त्यावेळेस ही काळजी घ्यायची. आणि बऱ्याचदा काय होतं, एकदम सिंपल पेपर आला, आता पेपर 1 जर सिंपल आला तर आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपण हा सिंपल आला याचा अर्थ आपण जास्तीत जास्त अटेम्प्ट केला पाहिजे, पूर्ण कव्हर केला पाहिजे. सिंपल आता हे हा क्वेश्चन सगळ्यांनाच सुटणार आहे, मग त्यामुळे मला सगळं अटेम्प्ट करून केलं तरच काहीतरी चांगला स्कोर येईल, तरच पोस्ट निघेल. तर या गोष्टीचा सुद्धा विचार करणं या ठिकाणी आपल्याला थोडंसं धोकादायक ठरू शकतं. याचं कारण असं की ज्यावेळेस पेपर आपल्याला सिंपल वाटतो त्यावेळेस आपण थोडी घाई करतो. घाई अशासाठी करतो की आपल्याला वाटतं आपला अटेम्प्ट जास्त असावा. सिंपल पेपर आहे तर अटेम्प्ट आपल्याला लगेच जास्त असावं, याबद्दल नो डाऊट. पण पेपर 1 ला आपण यामागेही बऱ्याचदा सांगितलं होतं की सगळ्यात पहिली प्रायोरिटी पेपर 1 ला तुमची पाहिजे अॅक्युरसी. तुम्ही जो क्वेश्चन सोडवत आहात तो क्वेश्चन 99.99% बरोबरच आला पाहिजे. एखाद्या वेळेस तुमचं ठीक सिले मिस्टेक झाली किंवा कुठे कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली किंवा कुठे कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकताना चुकलं किंवा प्लसचं मायनस झालं, साईन राहिलं, एखाद्या वेळेस अशी गोष्ट निभावून जाईल, म्हणजे त्याचा फायनल रिझल्टवर जास्त परिणाम होणार नाही. परंतु आपल्या टेस्टमध्ये सुद्धा बऱ्याच मुलांना तसा अनुभवही आला की पेपर ज्यावेळेस सिंपल वाटला त्यावेळेस सिली मिस्टेक जास्त झाली. त्यामुळे ज्यावेळेस सिंपल वाटतो पेपर त्यावेळेस 100% तुम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवा की लगेच अटेम्प्टच्या मागे न लागता आपल्याला अॅक्युरसी मेंटेन करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि सिंपल क्वेश्चन असून सुद्धा ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक करतो किंवा फॉर्म्युला घेण्यामध्ये किंवा इतर कोणती सिली मिस्टेक करतो त्यावेळेस आपण खूप बॅकफुटला जातो. कारण समजा 8 मार्काचा क्वेश्चन असेल, 8 मार्काचा क्वेश्चन तुम्ही जर सगळं एकदम सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही त्याचे फॉर्म्युला हे केलं आणि शेवटी कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकताना चुकलं, तर मग सरळ आपल्याला तिथं 5-6 मार्काचा फटका आणि 6 मार्क कमी, म्हणजे तुम्ही खूप मागे पडता, तुमची रँक जवळजवळ 20-25 ने कमी होऊन जाते तिथं. त्यामुळे या गोष्टीचं काळजी घ्या. पेपर डिफिकल्ट येऊ, मीडियम येऊ, सिंपल येऊ, तुम्ही आतापर्यंत जी स्ट्रॅटेजी ठरवली आहे पूर्ण या तुमच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये, त्यानंतर तुम्ही टेस्ट दिल्या असतील वेगवेगळ्या ठिकाणी, त्या टेस्टमधून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवली असेल,
तर पेपर कसा आला तर तुमच्या स्ट्रॅटेजीवर ठाम राहा आणि जे तुम्ही ठरवलंय ते व्यवस्थित एक्झिक्यूट करा, जेणेकरून तसा रिझल्टही येईल. दुसरी गोष्ट अजून अशी की पेपर 1 साठीच अजून एक इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं की ऑप्टिमम म्हणजे बेस्ट अटेम्प्ट किती असावा. तर आपण मागे एकदा सांगितलं होतं की आपलं टार्गेट हे AEEच पाहिजे आणि AEE होण्यासाठी जर तुमची अॅक्युरसी, आता तुमच्या अॅक्युरसीचा तुम्हाला अंदाज आला असेल टेस्ट मधून की 80% प्लस असेल तुमची अॅक्युरसी, तर तुम्हाला 160 to 170 हा अटेम्प्ट पाहिजेच. आणि जर तुमची अॅक्युरसी याच्यापेक्षा जास्त असेल, तुम्ही 160 जरी अटेम्प्ट केला तरी तुम्ही 140 प्लस मार्क पाडू शकता. जर आणि असे पेपर आहेत 2023-2024 मध्ये जे टॉपर लोक आहेत ज्यांचा अटेम्प्ट एकदम ऑप्टिमम आहे 160-65 आणि त्यांना 140च्या आसपास पेपर 1 ला मार्क आहे. त्यामुळं पेपर 1 म्हटलं की अॅक्युरसी ही बेस्ट पाहिजे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. त्यानंतर पेपर 2 साठी काही महत्वाच्या अशा गोष्टी की पेपर 2 मध्ये जास्तीत जास्त मार्क आपण कसे मिळवावे. आतापर्यंत तुम्ही बरीच थेअरी वाचली असेल, बरेच महत्वाचे क्वेश्चन, बऱ्याच गोष्टी आतापर्यंत डोळ्याखालून घातल्या गेल्या, पण आता ते पेपर 2 ला एक्झिक्युशन हे जास्त डिफिकल्ट आहे माझ्या मते पेपर 1 पेक्षा. त्याचं कारण असं की पेपर 2 ला कसं होतं, थोडं भावना जे असतात आपल्या भावना आपल्यावर हावी नाही झाल्या पाहिजे. भावनाला कुठेतरी तोड देऊन आपल्याला कंट्रोल ज्यावेळेस आपण करतो, जसं की समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 1 मधला एक 8 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, त्याबद्दल खूप माहिती आहे तुम्हाला आणि असं नाही, तर ही गोष्ट आपल्याला टाळायची. 8 मार्काचा क्वेश्चन आहे ना, आपण आतापर्यंत टेस्ट मध्ये मग जी प्रॅक्टिस केली त्याचा इथं कुठेतरी उपयोग करायचा आहे आपल्याला. फायनल एक्झाम आहे म्हणून सिंपल वाटते म्हणून खूप लिहित बसला, हे स्ट्रॅटेजी एकदम चुकीची ठरेल. आता समजा आपण जसं की यापूर्वी सूचना दिल्या होत्या, समजा हा क्वेश्चन नंबर 2 मधला ए मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर किंवा बी क्वेश्चन आहे, त्यामध्ये सब क्वेश्चन ए आहे, 1 आहे, तर यामध्ये एखादी नोट आहे. तर लक्षात घ्या थोडंसं प्रेझेंटेशन तुमचं कसं असावं की इथं तुम्ही टायटल दिलं, अंडरलाईन केली, इथं लगेच सब टायटल दिलं, डेफिनेशन लिहिली, समोर तुम्ही इथं डेफिनेशन लिहिली. थोडंसं पॅसेज इथंही सोडणं गरजेचं आहे. का? कारण क्लिअरली तुमच्या एक्झामिनरला दिसतं की तुम्ही ह्या क्वेश्चन मध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे. थोडासा पॅसेज या मेन टायटल नंतर आणि थोडासा पॅसेज सब टायटल नंतर. या गोष्टी थोड्याशा पाळल्या नाही मित्रांनो, की कसं होतं बरेच जण उत्तर लिहितात, पूर्ण त्याच्यामध्ये डाटा असतो, सफिशियंट मार्क देण्यासारखाही असतो, परंतु एक्झामिनरचं मेंटॅलिटी कशी असते की एक्झामिनरला विशेष करून पेपर 2 मध्ये थेअरी मध्ये प्रत्येक पॉईंट प्रत्येक लाईन टू लाईन वाचण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नसतोच. तो सुरुवातीचे 2-3 क्वेश्चन तुमचे वाचले, परंतु नंतर काय होतं की तो एक ओव्हरव्ह्यू करतो की या क्वेश्चन मध्ये तुम्ही काय काय इन्क्लूड केलं आहे आणि कशा पद्धतीने. तर त्यामुळे हे लक्षात घ्या, समजा एखादी नोट आहे त्यामध्ये डेफिनेशन लिहिली, नंतर कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्या ह्या काही ओळी, त्यानंतर तुमचे काही लिमिटेशन्स येतील, ऍडव्हान्टेजेस येतील, डिसएडव्हान्टेजेस येतील, डायग्राम आले तर डायग्राम. या गोष्टी अशा पद्धतीने जर तुम्ही थोड्याशा पाळल्या तर 100% तुमचं प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 मार्काचा फरक तिथे मिळणार आहे, तिथे ऍडिशन पॉईंट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी. त्यानंतर डायग्राम्सचा जास्तीत जास्त वापर करा. परत जे की पॉइंट्स आहेत, एकदम काही डेफिनेशन सारख्या सब हेडिंग मध्ये त्या मुद्द्यामध्ये काही की पॉइंट्स असतात जे की अगदी इम्पॉर्टंट आहेत, ते अंडरलाईन करायची सवय ठेवा. अंडरलाईन करत जा, चालता चालता, म्हणजे तुम्ही लिहिता लिहिताच अंडरलाईन करायचं, म्हणजे पूर्ण आन्सर लिहू आणि मग अंडरलाईन करू असं नाही. लगेच तो शब्द लिहिला, अंडरलाईन केला, पुढे गेला. असे प्रत्येक क्वेश्चन मध्ये एखाद दुसरा शब्द जरी महत्वाचा तुम्ही अंडरलाईन केला तरी ते एक ऍडिशनल इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर आणि तिथं तुम्हाला म्हणजे एक पॉझिटिव्ह माइंडसेट बनतो त्याचा, आणि त्याचा परिणाम खालच्या किमान सुरुवातीच्या काही प्रश्नांना तरी ही प्रॅक्टिस करा, ही गोष्ट फॉलो करा, म्हणजे त्याचा परिणाम पुढच्या प्रश्नांना मार्क देताना सुद्धा होईल. एक्झामिनरचं माइंडसेट तिथं पॉझिटिव्ह बनेल तुमच्यासाठी.
ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण एक्झाम साठी जातो, आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला 7:30चा रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे सुरुवातीला. पहिला 9 ते 12 आणि नंतर 3 ते 6 असे 2 पेपर आहेत आपले. तर वेळेत, पहिली गोष्ट म्हणजे वेळेत जाणं. तुम्हाला जर सेंटर माहीत नसेल, सिटी तुमच्यासाठी एकदम नवीन असेल, तर आदल्या दिवशीच जा. आदल्या दिवशी संध्याकाळी तुमचं सेंटर पाहून घ्या. ते सेंटर पाहून घेण्याने सुद्धा एक फायदा असा होतो की दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण ज्यावेळेस सेंटर शोधायला जातो, तिथं मग सेंटर सुद्धा मोठं असतं, त्यामध्ये आपल्याला आपली क्लासरूम शोधायची असते. यामध्ये आपलं थोडंसं कुठंतरी जे कामनेस असतो, एक मेंटल पीस असतो, ते डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्ही आदल्या दिवशीच सेंटर बघून या. थोडा वेळ त्याच्यामध्ये एखाद 2 तास दिले तरी त्याला काय हरकत नाही. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपरला बसता, तुम्हाला आधी आन्सर शीट मिळते. आन्सर शीट नीट बघून घ्या आणि त्याच वेळेस एक मेंटल प्रिपरेशन करा. थोडंसं आपण आतापर्यंत केलेलं कष्ट ते आपल्याला या पेपरमध्ये पूर्णपणे उतरवायचंय आणि कुठेही आपल्याला म्हणजे 3 तासाचा प्रत्येक सेकंद हा आपल्याला आपल्या भविष्य घडवणार आहे, ही गोष्ट त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला समजा, जरा ठासून घ्या, जेणेकरून इतर कोणतेही निगेटिव्ह विचार त्या दरम्यान तुमच्या मनामध्ये येणार नाहीत. थोडंसं ज्याला आपण मेडिटेशन टाईप म्हणतो, थोडंसं दीर्घ श्वास घेणे, हळूहळू सोडणे, या गोष्टी थोडंसं एक पेपर यायच्या आधी एक 15-20 मिनिट, जवळजवळ अर्धा तास तुम्हाला मिळतो, त्या वेळेमध्ये करा. उगीच इकडं तिकडं थोडं कोणी मित्र दिसला गप्पा मारणे वगैरे या गोष्टी थोड्या टाळा आणि तुमचं सेल्फ प्रिपरेशनवर ध्यान केंद्रित करा. आणि ह्या 3 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही तेच करा. जे बाहेरच्या ज्या गप्पा गोष्टी असतात, राजकारण वगैरे, या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं पूर्णपणे डिटॅच करा स्वतःला. कुणी आता सुट्टी घेतलीच असेल, जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांनी सुट्टी घेतली असेल, शक्यतो तुमचं व्हॉट्सअप वगैरे या सगळ्या गोष्टी 2-3 दिवस बंद ठेवा आणि एकदम पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करा स्वतःसाठी. ही आपण प्रत्येक गोष्ट आतापर्यंत जी केली ती आपण सुरुवात कशासाठी केली, काय आपला मोठो आहे, आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे, यापैकी कुठल्या कारणामुळे तुम्ही या प्रिपरेशन मध्ये उतरलात. आणि हे किंवा काही जण असे आहेत आपले विद्यार्थी मित्र ज्यांच्याकडून आपणही, आपले जे प्रिपरेशन करणारे आपल्या सोबतचे कलिग असतात त्यांच्याकडूनही आपण बरेच इन्स्पिरेशन घेऊ शकतो. ऑलरेडी डिपार्टमेंटला म्हणजे काम करतायत, सेटल आहेत, त्यांना नोकरी आहे, परंतु एकदम निवांत राहण्यापेक्षा का ते सोडून परत अभ्यास करतात, का हे करतात, या गोष्टी तुम्ही थोड्या डोक्यात घ्या. त्याच्यातून थोडं स्वतःला सेल्फ मोटिवेट करा. आणि आतापर्यंत आपण ज्या ज्या सूचना दिल्या आहेत आणि तुमच्या म्हणजे आन्सर शीट मध्ये मॉक टेस्टचे जे आन्सर शीट, आन्सर पेपर चेक केलेले आहेत तुमचे, त्याच्यामध्ये ज्या सूचना तुम्हाला बारीक बारीक इंडिव्हिज्युअली आम्ही दिल्या होत्या, आन्सर लिहिताना कोण कुठे चुकत होता, काय त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोड्या रिमाइंड करा आणि थोडंसं त्यामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट फायनल पेपरमध्ये करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तर ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही पेपरला सामोरे जा. जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाहीये. तरी कुणाला काही प्रिपरेशन बद्दल किंवा मेंटल प्रिपरेशन बद्दल किंवा काही भीती वाटते वगैरे या प्रकारचं काही असेल तरी तुम्ही इंडिव्हिज्युअली विचारू शकता, आपल्या हँडलवर मेसेज करू शकता, आम्ही त्याला रिप्लाय देतो. तर मित्रांनो, कसं या दिवसांमध्ये प्रेशर हे येतच. तुम्हाला प्रेशर आलं याचा अर्थ कुठलीही निगेटिव्ह गोष्ट नाहीये. प्रेशर आलं याचा अर्थ तुम्ही आतापर्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, 5-6 महिने मागचं तुम्ही कष्ट करताय, त्यामुळे तुमच्या मनावर कुठेतरी प्रेशर आले की मला यातून आउटपुट मिळेल की नाही. ज्याने अभ्यासच प्रामाणिकपणे केलेला नाही किंवा नुसतं करायचं म्हणून देखाव्यासाठी ज्याने गोष्टी केलेल्या आहेत, त्याला हे प्रेशर येण्याचं कारणच नाही. आता या दिवसामध्ये तुम्हाला थोडं प्रेशर आलं याचा अर्थ तुम्ही आतापर्यंत प्रिपरेशन केलेलं आहे आणि तुमची चांगली तयारी झालेली आहे. फक्त हे प्रेशर आपल्याला एक्झाम डे पर्यंत न्यायचं नाहीये. हे प्रेशर आपल्याला इथंच मिनिमाइज करायचं आहे, इथंच आपल्याला त्याला हँडल करून टाकायचं आहे. तर काय, या प्रेशर हँडल करणं याचं म्हणजे सगळ्यात सोपा उपाय आहे की मेडिटेशन. तुम्ही
एक 10 ते 15 मिनिटं द्या. आता ह्या 2-3 दिवसात राहिलेल्या स्वतःला थोडस मेडिटेशनच्या काही ज्या स्मॉल टेक्निक आहेत त्या ट्राय करा. आणि आतापर्यंत आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावर एक समाधान स्वतः माना. म्हणजे आता मी हे पण वाचलं असतं, अजून वेळ असता ते पण केलं असतं, अजून मला वेळ पाहिजे होता, थोडं एक्झाम पुढे जायला पाहिजे होती, या गोष्टी सगळ्या डोक्यातून काढून टाका. तुम्ही जे आतापर्यंत केलेलं आहे ते सफिशियंट आहे. आणि या आतापर्यंत केलेल्या गोष्टी जरी तुम्ही 100% जर पेपरमध्ये उतरवल्या तर तुम्हाला 100% आउटपुट येणार आहे. जर तुम्ही प्रिपरेशन 100% केलं परंतु तुम्हाला ते 100% उतरवता नाही आलं, 50-60%च तुमचं पेपरमध्ये उतरलं, तर नक्कीच तिथं तुमचा तोटा आहे. परंतु एखादा स्मार्ट विद्यार्थी काय करतो की त्याचं प्रिपरेशन जरी कमी असलं, समजा त्याचा 60-70% सिलेबस कव्हर आहे, परंतु तो जो सिलेबस कव्हर केलाय तो सिलेबस 100% त्यांनी जे वाचलं आहे ते सगळं व्यवस्थित लिहिणं, प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवणं, या सगळ्या गोष्टी तो शेवटच्या दिवशी पेपरमध्ये पाळतो. त्यामुळे तो नक्कीच बाकीच्या पुढं. आणि थोडं रिलॅक्स राहा थोडं शेवटच्या दिवसांमध्ये. जास्त टार्गेट्स बनवू नका आता की एवढे विषय मी संपवेल, एवढे तेवढे संपवेल. नाही संपलं तरी काही हरकत नाही, या थोड्या माइंडसेटनं हे करा. एक रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास करा हे 3 दिवस.